राज ठाकरे यांना अटक करा। वकील गुणरत्न सदावर्तेंनी ही मागणी केली आहे। उद्याच्या मोर्चाच्या आधी त्यांना अटक करा। वकील गुणरत्न सदावर्तेंनी ही मागणी केली आहे। 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी प्रसंगी बॉसच्याही कानाखाली मारा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलेलं होतं। तर गुणरत्न सदावर्तेंनी मागणी केली आहे की राज ठाकरे यांना अटक करा। तर गुणरत्न सदावर्ते यांनी ही मागणी केली आहे आणि पहिल्यापासूनच खरं तर मवियाचा हा मोर्चा निघणार आहे जेव्हापासून हे कळलंय तेव्हापासून गुणरत्न सदावर्ते सातत्यानं हा मोर्चा काढला जाऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत आणि आता राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे। 1 नोव्हेंबरला उद्या सत्याचा मोर्चा निघतोय। मविया आणि मनसेचा मिळून हा मोर्चा असणार आहे। किंबहुना सर्वच विरोधातले पक्ष, डावे पक्ष सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। तेव्हा या मोर्चाच्या आधी गुणरत्न सदावर्ते यांनी ही मोठी मागणी केली आहे। राज ठाकरे यांना अटक करा असं गुणरत्न सदावर्ते यांची मागणी आहे। तर वकील गुणरत्न सदावर्तेंनी मागणी केली आहे 1 नोव्हेंबरच्या या मोर्चात सामील होण्यासाठी प्रसंगी बॉसच्याही कानाखाली मारा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलेलं होतं आणि या वक्तव्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी ही मागणी केलेली आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी काय मागणी केली तेही आपण पाहूया। तर गुणरत्न सदावर्ते यांनी ही मागणी केलेली आहे राज ठाकरे यांना अटक करा। मात्र राज ठाकरे त्यांच्या मेळाव्यामधल्या भाषणामध्ये काय नेमके म्हणालेले होते ते एकदा पाहूया। आज नोकरी होती, बॉसने नाही सांगितलं, बॉसला मारा। शनिवार पुरता एक मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल, त्यालाही घेऊन या। पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू आहे। ते राज ठाकरेंनी हे मिश्किल असं वक्तव्य केलेलं होतं। मात्र सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं एक नेते म्हणून त्यांनी आवाहन केलेलं होतं। बॉसला सुद्धा तुम्ही या मोर्चामध्ये घेऊन या अशा प्रकारचं आवाहन केलं होतं। गुणरत्न सदावर्ते यांनी यानंतर आता राज ठाकरेंना अटक करावी अशी मागणी केली आहे। तर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतलेला आहे राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर। त्यांना अटक करावी अशी मागणी केलेली आहे। राज्यात आगामी निवडणुकांच्या आधी खरं तर राजकीय वातावरण हे तापलेलं आहे आणि विरोधकांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला लक्ष केलंय आणि म्हणूनच हा सत्याचा मोर्चा मविया, मनसे आणि डावे पक्ष मिळून काढतात। मात्र यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्याचे गुणरत्न सदावर्ते सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातलं मत जाणून घेऊया। गुणरत्नजी, आपण राज ठाकरेंना अटक करावी अशी मागणी केली आहे, नेमका आक्षेप काय? ते त्यांच्या भाषणामध्ये बॉसच्या कानाखाली मारा अशा प्रकारे अशा आशयाचं वक्तव्य बोलले, त्यावर आक्षेप आहे की काय आक्षेप आहे? बघा, उद्याचा जो मोर्चा आहे तो लबाड्यांचा मोर्चा आहे, लबाड्या मोर्चा आहे। आणि राहिला प्रश्न मोर्चा भूक, ताण, म्हणजे किंवा नोकरी बेरोजगारीसाठी नाही आहे, हा रंजक मोर्चा आहे। हा तुम्हाला सांगतो गुलाबी विचाराचा मोर्चा आहे। त्याचं कारण स्पष्ट आहे की तुम्ही ज्या प्रकारे स्वतःची हाऊस मौज करून घेण्यासाठी, राजकारण तापवण्यासाठी 3 संस्थांना वेठीस धरू शकत नाही, ओलीस ठेवू शकत नाही। एक लोकसेवा आयोग, 2 उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, त्याचबरोबर निवडणूक आयोग। माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे या आयोगावर प्रेशर आणता येत नाही। त्याचबरोबर ज्या प्रकारे राज ठाकरे व्यक्त झाले, हिंसक वृत्ती दाखवा आणि कशा प्रकारे लाईफलाईन, म्हणजे मला सांगा व्यापारी प्रतिष्ठानच्या मालकांना कशा प्रकारे वेठीस धरायचं, कसं गालाखाली किंवा त्या गालावर किंवा कशा प्रकारे मारा, हे सगळं व्यक्त होणं म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये दमत नाही खुलं बोलण्याचा राज ठाकरेत, परंतु सांकेतिक भाषेत उद्या 2 गोष्टी होणार आहेत। एक गोष्ट जर ह्याचं ऐकून हिंसक वृत्ती झाली तर त्या लॉ अँड ऑर्डरला कोण जिम्मेदार? एखाद्या व्यापारी प्रतिष्ठानामध्ये गंभीर काय घडलं तर कोण जिम्मेदार? आणि या व्यापारी प्रतिष्ठानामध्ये जे कामगार, कष्टकरी, मग ते हिंदी भाषिक असो, गुजराती असो, मराठी असो, जर ह्याच्या म्हणण्याच्या वृत्तीमुळे जर नोकरी गेली तर हा राज ठाकरे नोकरी मिळवून देणार आहे का? ह्यांच्या अवलादींना नोकऱ्या कुठे करायला जाण्याची गरज नाही, कारण राजकारण हेच त्यांचा धंदा गुणरत्नजी, राज ठाकरे जरी म्हटले तरी प्रत्यक्षात असं होईल, बॉसच्या कानाखाली मारण्यात येईल असं काही
घडणार नाहीये. प्रश्न फक्त असा आहे की त्यांनी जे वक्तव्य केले त्याच्या आधी त्यांनी काही प्रेझेंटेशन केलं होतं, मतचोरी कशी होतीये त्याबाबत त्यांनी काही फॅक्च्युअल डेटा दाखवलेला होता आणि त्याच्या विरोधात त्यांचा हा मोर्चा आहे. उद्देश त्यांचा मोर्चाचा हा वेगळा आहे आणि त्यांनी फक्त हे मिश्किल असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे काय नेमकं या फॅक्च्युअल डेटा संदर्भातलं आपलं काय म्हणणं आहे? दोन गोष्टी आहेत. लोकसभेच्या वेळेस राज ठाकरेला गुळगुळ वाटलं होतं का? आणि आता त्याच महापालिकेच्या वेळेस राज ठाकरेला आग का लागते? सांगायचं तात्पर्य मी म्हणजे ते म्हणतात ना की ते लंगडीचा खेळ खेळता येत नाही, तशा प्रकारचा हे आहे. हे उद्याच्याला यांना माहित आहे की राजकीय पराभूत होणार आहेत, यांची माती होणार आहे आणि ती माती होणार आहे माहिती आहे. त्याच्यासाठी राजकीय मृत्यूपूर्वी हे गौरण घालणं आहे राज ठाकरेचं. आणि तुम्हाला सांगतो, काही जरी असलं लोकतंत्रामध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु मिश्किली हे अशी नसते. याला सार्वजनिक आयुष्यामध्ये एखाद्याच्या जरी जीवनावर परिणाम झाला, एखाद्या ठिकाणी जरी, तुम्हाला माहिती आहे की आज मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. जरंगेच्या वेळेस मुंबईनं काय भोगलं, त्याच प्रकारची ही दुसरी आवृत्ती आहे का? ही दुसरी आवृत्ती अशी जर चालत राहिली ती चालू शकत नाही. कारण माननीय मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे जरंग्याच्याच केसमध्ये अशा अपप्रवृत्त गोष्टींचा लाड केला जाऊ शकत नाही, नुकसान भरपाई द्यावं लागेल. आणि म्हणून आज आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना म्हणत आहोत की हीच ती वेळ आहे. या राज ठाकरेला अटक केली, कालपर्यंत आम्ही अटकेची मागणी केली का? आज का करत आहोत? आज आम्ही हे बघितलंय की राज ठाकरे हा थेट इन्स्टिगेट करत आहे, लाईफलाईनला धक्का पोहोचू पाहत आहे. आणि राज ठाकरे हे कायद्यापेक्षा मोठा नाही, उद्धव हा कायद्यापेक्षा मोठा नाही. त्यामुळे राज ठाकरेला अटक झाली पाहिजे. ठीक, आपली भूमिका लक्षात आली. धन्यवाद. आपण बोललात. झी 24 तासकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. गुणरत्न सदावर्ते आपल्या बरोबर होते.